ठाकूर। निश्चित पाहतोय की आपण रायगड टीमच्या प्रत्येक बॉलरला सुवर्ण संधी आहे। अशोक सिंग यांच्याकडून प्रति विकेटला 500 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल आणि या संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून क्या बात है। पहली गेंद मुरबाड में ऐतिहासिक मैच विश्वजीत ठाकुर। शाम के लिए उठती हुई गेंद थी, हल्के हाथों से पुश किया गेंद को, 1 रन। खाता खुला वहां पर श्याम चौधरी का, खाता खुला ठाणे 11 का, 1 रन बिना किसी विकेट के। अतिशय चांगला चेंडू पाहिला आपण बॅकफुटला जाऊन फक्त टॅप केलं चेंडूला आणि एका धावेने पाहतोय की ठाणे 11 टीमचं खातं उघडतंय। आता मात्र किंग ऑफ बिलाल खूप मोठं नाव आहे, नो डाउट। बहुत अच्छे टच में भी है बिलाल शेख इस सीजन में, और लेट शिवाजी दादा शेलार ट्रॉफी के वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। विश्वजीत ठाकुर बिलाल शेख के लिए शॉर्ट थर्ड में लगभग फ्लाई स्लिप, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ घेरे में, पल्लू शॉट, गेंद हवा में और बिलाल शेख आउट। किंग ऑफ भिवंडी बिलाल शेख पहिल्या चेंडूवर असा फटका खेळू शकत नाही। किती मोठा गोलंदाज तुमच्या समोर, त्या अगेन्स्ट आपण इम्प्रोव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते। बिल्कुल, दिल गलती कर बैठे तो कफारा है, लेकिन बल्लेबाज गलती कर बैठे तो खसारा है। बिलाल शेख, विश्वजीत ठाकुर को आप सुपला नहीं खेल सकते, ये बहुत ही फास्ट फ्यूरियस गेंदबाज है। निराश कदमों से लौटते हुए नए बैट्समैन इनफॉर्म सूरज केने गए बल्लेबाजी को। भावेश सुपला आपण सांगितलं आणि याच तालुक्यातला तो सचिन महाराष्ट्र पोलीस आहे ज्यांनी या फटक्याची निर्मिती की। और उन्होंने जब प्रतीक पाटिल ने ये शॉट खेला था उनके साथ कमेंट्री मैं ही कर रहा था जब पहली मर्तबा सुपला कहाँ था, रायता बवली में। क्या बात है, ये है भावेश सर। पहिला धक्का बटलाय ठाणे 11 टीमला। आता मात्र क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण सूरज केने, जबर सहा एक सुद्धा खेळाडू पाहतोय आपण। कमाल की स्कोरिंग कर रहे हैं हमारे स्कोरर बालचंद्र भुईर, और ये स्कोर बुक है कमेंटेटर सुभाष धुमाल का। खेल की शुरुआत विश्वजीत ठाकुर, कट किया है, बहुत तेजी स्ट्रोक, गेंद गैप में कोई मौका नहीं, 4 रन। आगमन झालेलं आहे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा फटका हा फक्त सूरज केने मारू शकतोय। विश्वजीत ठाकूर सारख्या एक महत्त्वपूर्ण वेगवान गोलंदाजाच्या अगेन काय क्लास फटका होता, नेत्रदीपक लय भारी। स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा फटका सूरज केनेच्या बॅट मधून। 26,000 लोग यूट्यूब पर स्वीप करने की कोशिश, बढ़िया वापसी। ये है विश्वजीत ठाकुर, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब दिया। अगदी बरोबर उल्लेख केला आपण, मोठा गोलंदाज कशाला म्हणतात, एक चौकार दिल्यानंतर वापसी कशी करायची आहे, परिपक्व अभ्यास आहे, सातत्याने खूप मोठं योगदान पाहतोय। ठाणे नव्हे, रायगड नव्हे, आउट ऑफ कंट्री मध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका ज्याने वाजवला तोच विश्वजीत ठाकूर सध्या रायगड टीमचा संगनायक, अप्रतिम अफलातून रफ्तार के सौदागर वेगवान मारा करतोय। बिल्कुल रफ्तार में गिरफ्तार करते हैं विश्वजीत ठाकुर। आगे रखी हुई गेंद हवा में जरूर थी, लेकिन कैच जैसी कोई संभावना नहीं। 1 रन आता हुआ स्कोर ठाणे टीम का पहुंचा है, 6 रन 1 विकेट। आई थिंक दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम द फास्ट एंड फ्यूरियस हार्दिक पांड्या ऑफ रायगड, विश्वजीत ठाकुर। भावेश सर, पहिला आपण याच्या पहिले वेगवान चेंडू होता, त्यानंतर मग तो बोट फिरवली, वेग कमी केला, प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करतोय तो विश्वजीत ठाकूर नावाचा हा महान गोलंदाज पाहतोय आपण। ये देखिए सब्सक्राइब की तादाद बढ़ रही है, और 10 क्रिक लाइव को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूले। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। इससे कहते हैं साथ जुटाना। व्हाट अ स्ट्रोक फ्रॉम रॉक ऑफ टेमगर,
Sham Chaudhary, look at that. Lovely looking stroke in vacant area for 4. अतिशय सिक्स हॅट्रिकसाठी ठाणे जिल्ह्याचे प्रत्येक बॅटरला अजित गणेश राणे साहेब ओवी इंटरप्राइजचे प्रोपर्टी यांच्याकडून प्रति विकेट षटकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपये दिल्या जाईल. 1 ओवर 10, लेकिन क्रिकेट का 10 का दम देखना है तो फिर 10 क्रिक लाइव पे जाइए. एक महत्वपूर्ण सूचना आहे, गावात हनुमान मंदिर आहे, तिथे एक पांढऱ्या कलरची वॅगनर गाडी आहे जी कुणाची असेल टिफरमेट ही गाडी आहे, तर विनंती असेल आपण लगेच कुणाची असेल तर ती गाडी काढायची आहे. ये मानवी समुद्र देखिए, हमारा कैमरामैन भी घिरा गया है. एक कॉमेडी बॉक्स पाहू शकता आपण. व्हॉइस ऑफ ठाणे ज्यांनी नुकतीच 1000वी स्पर्धा पार पाडली, सातत्याने 25 ते 30 वर्षाचा भक्कम अनुभव, असंच व्हॉइस ऑफ ठाणे म्हणत नाहीये. गेंदबाजी में धानेवली एंड से अब लगाया गया गेंदबाज मयूर वाघमारे. ये भी कमाल के गेंदबाज है. इनकी एक खासियत है सुनील पवार, ये जब भी विकेट लेते हैं ना तो गुच्छों में लेते हैं. निश्चित खूप छान उल्लेख केला आपण. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज कशाला म्हणतात. दूसरा मैंडेटरी पावर प्ले, शॉर्ट टर्नमैन, बैकवर्ड पॉइंट, कवर मिड ऑफ, घेरे में, ऑफ साइड में, बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, ऑन साइड पे 3 खिलाड़ी बाउंड्री पर हैं. 1 ओवर की समाप्ति, रन बने 10, विकेट गिरा है 1. बिलाल शेख 0 पे आउट हुए. मयूर वाघमारे सामने से मुड़ते हुए सूरज केने के लिए, ओ पीछा किया था उस गेंद का और अंपायर ने अब जाकर वाइड घोषित किया. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11. आणि जित पाहतोय की आपण लाईन चुकीची होती, खूपच उजेष्टीच्या बाहेर अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पाहतोय आपण 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मानवी समुद्र इतिहास रच दिया है धानेवली वालों ने. दिल वालों की वाली, धन वालों की वाली धानेवली. मयूर वाघमारे फुल टॉस गेंद, पेस में बीट हुए, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे. देखिए कई बार हम देखते हैं ब्रेटली और कहीं ऐसे अंतरराष्ट्रीय गेंदबाज हैं जो अपने पेस से बीट करते थे, खासतौर से पैट्रिक पैटरसन वेस्ट इंडीज के. अतिशय चांगला चेंडू होता, इथं मात्र बीट केलंय. निश्चित मुरबाड करून कसा वाटला हा सामना, उत्तर द्यायचंय. ठाणे रायगड आवाज आएंगी आएंगी, अभी देर है, अभी शुरुआत हुई है. वाघमारे की गेंद चॉप किया हवा में, लेकिन एक्सपेक्टेड कैच, पहले बाउंस पे पहुंची थी, कवर्स में 1 रन. प्रत्येक चांगला चेंडू होता पाहतोय आपण. टॅप करण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हर कडे एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र पाहतोय की मयूर वाघमारे अतिशय छान उत्कृष्ट बॉलिंग करताना रॉक ऑफ टेमगर वर एक मोठी जबाबदारी, कारण की पहिल्याच चेंडूवर मात्र बिलाल बाद झाला होता. असं वाटलं की संघ अडचणीत येतोय काय, पण सूरज यांची का होईना छोटीशी एक चांगली खेळी पाहतोय सध्या तरी. 29,000 लोग यूट्यूब पे, सभी का आभार, सभी का स्वागत. 20,000 मैदान में 50 पूरी हुई है. मयूर वाघमारे फील्डिंग में थोड़ा बदलाव किया है उन्होंने श्याम चौधरी के लिए. हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद मिड विकेट पर, भिंगड़ी शॉट, 6 रन. फटका स्पेशलिस्ट श्याम चौधरी ब्रांडेड हा फ्लिकचा फटका. नो लुक शॉट है मेरे ख्याल से. देखिए श्याम चौधरी ने अब जाकर देखा है. अतिशय क्लास हा फटका रॉक ऑफ टेमगर का म्हटल्या जाते. श्याम चौधरीच्या बॅट मधून एक अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा हा षटकार. कमाल का शॉट खेला श्याम चौधरी ने. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 17 रन 1 विकेट. श्याम बहुत अच्छे टच में लग रहे. धाव संख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ये तो सिर्फ श्याम की जाकी है, अभी तो प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार का आना बाकी है. जब आएंगे तो जल्लोष होगा और सब कुछ होगा. स्कोर है 18 रन 1 विकेट गंवाने के बाद. श्याम चौधरी खेल रहे हैं इस वक्त 1 चौका और 1 सिक्सर लगा के 3 गेंदों में 11. व्हाट अ स्ट्रोक ही प्लेड. हेलीकॉप्टर स्ट्रोक का पिकअप शॉट ओवर द मिड विकेट.
a fantastic timing and a glorious power behind the stroke. आणि जिथं 22 विजय केला आपण ठाणे रायगड या सामन्यासाठी आमचे आदरणीय भूषणदादा भोईर साहेब यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. खूप खूप धन्यवाद भूषणदादा भोईर. बिल्कुल धन्य है सभी लोग जो इस मैच को आयोजित कर रहे हैं. ये अट्रैक्शन है इस आदर्श चषक का. मयूर वाघमारे, थोड़ा दबाव रहेगा उन पर. शाम को कट करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, किस्मत वाले रहे कि प्ले डाउन नहीं हुए. चांगल्या चेंडूची हाताळणी बॅकफुटला जाऊन स्टीअर करण्याचा प्रयत्न होता आणि थोडक्यात बचावलंय कारण की प्ले डाउन होता होता वास्तू आणि धक्का बसला असता ठाणे 11 या टीमला. मयूर वाघमारे इस ओवर में अब तक 8 रन दिए उन्होंने श्याम चौधरी के लिए. ओ अजीबो गरीब शॉट खेलने की कोशिश, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. 1 रन और आता हुआ. धावसंख्या पुढे सरकते 19. शांत क्रिकेट म्हणतात ना भावेश सर, शांतता जेव्हा असते त्यानंतर मात्र वादळ येण्याची दाट शक्यता असते. यस, लेकिन मुकाबला ये बहुत ही कट टू कट जाएगा क्योंकि रायगढ़ की टीम भी घाट घाट का पानी पिए लिए और घाट घाट का पानी भी पिलाया है. वैसे भी ठाणा में विवेक शेलार फोकस पे रहेंगे गेंदबाजी में. स्विंग एंड मिस, ब्लाइंड स्विंग किया था, बीट किया वहां पर. देखिए, आप आंखें बंद करके क्रिकेट नहीं खेल सकते, सिर्फ सपना देख सकते. 2 ओवर की समाप्ति, रन बने इस वक्त 19, विकेट गिराए 1. आणि जिथं सध्या तरी पाहतोय पण रायगडची स्टार आहेत तर स्टार इथून मात्र ठाणा 11 टीमला जर सामना जिंकायचा असेल 6 षटकामध्ये किमान 60 पेक्षा जास्त धावा पार करणं गरजेचं राहील. I think nearest 70 because you know there is a Wonder Boy, there is a Kiran Pawar, lot of big name in Raigad side. 2 ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेट गिराए 1. मुड़बार वासियों और दानेवली वासियों, आवाज निकलना चाहिए आप लोगों की. आप पर कैमरे आ रहे हैं अब सभी स्टैंड से. पण जिथं भावेश पवारसाठी एक स्पेशल पॉकेट आलेलं आहे, बंद लिफाफा आलेला आहे आणि तो लिफाफा ज्यांनी पाठवलेला आहे सोमनाथ चिंतामण भोईर, अजय चिंतामण भोईर यांच्या माध्यमातून भावेश पवार साठी खास हा लिफाफा आलेला आहे. क्या बात आहे, काय हा खेळाडू आहे पाहतोय आपण. खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में विश्वजीत ठाकुर छूट नहीं देना चाह रहे. दरम्यान पाहतोय की आपण पोटगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आदरणीय बाळा भोईर साहेबांचं स्वागत आहे व्यासपीठावर. विश्वजीत, शाम को स्विंग करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी थी. जिस तरह से रिएक्शन आ रहा है, क्या छूटा वहां पे विकेट कीपर से. किरण पवार थे विकेट कीपर. एक मोठं नाव किरण पवार, ग्रेट टेनिस क्रिकेटर. देखिए, क्या छूटना तो बहुत महंगा पड़ा था. रोहित शर्मा के सामने 4 पे छूटा था, 264 लगाए और अंतरराष्ट्रीय क्रिकेट में एक इनिंग में सबसे ज्यादा बाउंड्री का रिकॉर्ड भी उनके नाम है 33. ऑफिस राम के बाहर वाइड यॉर्कर बीट किया श्याम चौधरी को. कमाल की बॉलिंग कर रहे हैं विश्वजीत ठाकुर. कमाल के खिलाड़ी हैं विश्वजीत ठाकुर. फिटनेस देखिए. देखना है कि सूरज केने ने कुछ कानमंत्र दिए. आणि जिथं धीमी बॅटिंग आता मात्र सूरज केने कानमंत्र देतोय रॉक ऑफ टेमगरला आणि विश्वजीत ठाकुर सांगतोय की मी एवढा महान का आहे. देखिए, नकल किसकी भी हो, अकल खुद की चाहिए. स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं, आप जाकर गेंद पहुंची 1 रन. नाही मराठीत म्हणा आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. वही होना चाहिए. पण कधी कधी दुसऱ्याचा ऐकणं फायदा होतो. हाँ, वो अच्छी बात हो. तो कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. अगदी बरोबर. पण इथं त्या दरम्यान मात्र शॉर्ट ऑफ पुलचा फटका होता स्कोरलेकडे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. स्कोर इस वक्त 20 रन 1 विकेट. आणि जिथं आता मात्र पाहतोय की खूप मोठं प्रेम कॉमेंटेटरवर पाहतोय आपण. दोन्ही कॉमेंटेटरसाठी 500 रुपये अजित गणेश सराने आणि ओवी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर. खूप खूप धन्यवाद अजित दादा आणि अजित दादा. विशेष धन्यवाद. खेल की शुरुआत होती भी विश्वजीत ठाकुर.
इस मर्तबा गेंद को उछाल दिया है, फील्डर उसके नीचे नहीं पहुंच पाएंगे, 1 रन। खऱ्या अर्थाने भावी सर हे दोन्ही कॉमिटीला नाही, चारही कॉमिटीसाठी पैसे आहेत. कारण की पाहतोय आपण व्हाईस ऑफ पुणे नरे डोमे सर आणि व्हाईस ऑफ मुरबाड सुनील शेलके सर. देखिए मेरा तो परमिशन है, उनको पूछ लीजिए, वो आप रख लीजिए. 22 रन 1 विकेट. विश्वजीत ठाकुर इस मर्तबा उछाल दिया गेंद को, पीछे खिलाड़ी है एक्स्ट्रा कवर में, कोई गलती नहीं, आउट सूरज के ने. वन 1050 ही गाडी खाली पडलेली आहे. आयोजक कमिटीची मेंबर आम्हाला सांगतायत आपण आपल्या गाडीकडे जायचे. दुसरी गाडी 0826. ये जो शोर उभरा ना दर्शकों में से, ये था एवन पवन के लिए. नए बैट्समैन एवन पवन, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी की वो इनिंग कौन भी नहीं भुलाऊंगा. बहुत ही एक्सपीरियंस गेंदबाज कोचरेकर को उन्होंने 5 गेंदों पे 5 सिक्सर लगाए थे. 3059 MS05 जिस किसी की भी है प्लीज. रास्ते में गाड़ी खड़ी है प्लीज. तीनों गाड़ी गिर चुके हैं. अच्छी इंफॉर्मेशन पहुंचा रही है कमिटी हम तक. पवन केने ज्या बॅटरची आतुरतेने वाट पाहतो तो येतोय. इथं मात्र खेळपट्टीवर, याच खेळपट्टीवर आजच्या दिवसभरामध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं. क्या बॉलिंग कर रहे हैं विश्वजीत ठाकुर. पहली गेंद खोद के निकाला, गेंद पीछे जा रही है, 1 रन बना. दूसरे की कॉल है, बढ़िया रनिंग, 2 रन पूरे. क्या बॉलिंग की है विश्वजीत ठाकुर ने इस ओवर में. कप्तान ने, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. और कुल मिला के कितने रन दिए इस ओवर में? 5. 2 ओवर विश्वजीत ठाकुर ने कुल मिलाकर 15 रन दिए और 2 झटके दिए. अगले 3 ओवर में क्या होगा, माइक्रोफोन को लीड करेंगे पावरफुल कमेंटेटर जो 2007 से मेरा साथ निभा रहे हैं, सुनील पवार, और उन्हें कमेंट्स. ठाणे विपक्ष रायगड पॅक क्राऊड खचाखच भरलेला मैदान पाहतोय. जो स्वप्न आदर्श 11 टीम न साकारलं होतं तो आज मात्र साकार होताना पाहतोय आपण. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24-2 गडीच्या मोबदल्यामध्ये पवन केने वर एक मोठी जबाबदारी असेल. आज उच्च कोटीचा खेळ पण ठाणे 11 टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे हा सामना रंगेल. सुनील क्या सोच है? मेरा अपना मानना है कि अभी तक 3 ओवर में हम देखते हैं तो रायगढ़ का पड़ला भारी लगता है, क्योंकि 24 रन है, 2 विकेट है. अगदी बरोबर उल्लेख केला आपण. कारण की येणाऱ्या 3 षटकामध्ये पलटवार करण्यासाठी समक्ष आहे ठाणे 11. 20,000पेक्षा पाहतोय आपण. हे बघा, ये देखिए, थैंक यू सो मच. आपने 10 क्रिक लाइव को सब्सक्राइब किया और एकाएक तादाद 1,20,257 पे गई. अभी नहीं किया होगा तो कीजिए, लाइक भी कीजिए, शेयर भी कीजिए और सब्सक्राइब भी कीजिए और बेल आइकॉन को दबाना बिल्कुल ना भूले ताकि तमाम अपडेट्स आप तक मिलते रहे. हे बघा, साहेबांना जायचंय त्यासाठी एक 4 व्हीलर गाडी आहे. गाडी नंबर पाहतोय आपण MS046540. जी कोणाची गाडी असेल ती गाडी काढायची आहे. साहेबांना जायचं आहे. तर पाहतोय आपण डावखोरा बॅटर रॉक ऑफ टिमगर श्याम चौधरी अजून खेळपट्टीवर आहे. गोलंदाज सज्ज होतोय मयूर वाघमारे. ओ याच पात्र पाहतोय की आपण मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बीट होते. विकेट कीपरच्या हातामध्ये चिनू जाऊन विसावते. आता मात्र निश्चित संघर्ष करताना पाहतोय श्याम चौधरी. यस, कमाल की रफ्तार थी पिछले गेंद में और लेंथ गेंद थी और कहीं ना कहीं अच्छा मोमेंट था. देखिए मयूर वाघमारे दोनों तरह की गेंदबाजी के लिए काफी जाने जाते. अगदी बरोबर. आउटस्विंग आणि इनस्विंग मारा करणारा हा गोलंदाज पाहतोय आपण मयूर वाघमारे. दबाव साफ दिसतोय. इथे मात्र समोर श्याम चौधरी
ठाणे विपक्ष रायगड पहिल्या दिवसापासून चर्चा होती की किती क्रिकेट प्रेमी येतील. मानवी समुद्र पाहतोय पण धानिवलीच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये या गावामध्ये क्रिकेटचा महोत्सव. गोलंदाज मयूर सज्ज होताना यात पात्र हा फटका केडी के कडक 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 ठाणे श्याम चौधरी ने देखिए तारामंडल में भेज दिया मयूर वाघमारे को. ये फिर से देखते हैं, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है श्याम चौधरी ने. अतिशय क्लास फटका होता पण काय जबरदस्त प्रहार पाहतोय. आता मात्र धावसंख्या 30, 10 चेंडूमध्ये 18 या धावसंख्येवर श्याम चौधरी बॅटिंग करतोय. अजून हा एक डावखोरा बॅटर सलामीचा जबरदस्त बॅटिंग करताना ठाणे 11 टीमच्या माध्यमातून नाणेफेक केल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना रायगड टीमच्या विरुद्ध. यावेळेस पात्र चेंडू पाहतोय लाईन कुठे चेक करतील पंच. उजेष्टीच्या निश्चित खूप बाहेरचा चेंडू होता. दोन्ही या समांतर रेषेत धावसंख्येमध्ये बदल पाहतोय. धावसंख्या 31. देखिए हल्का सा फ्रस्ट्रेशन था, सिक्सर लगा, बचने की कोशिश की. दुनिया में बहुत गलियां हैं, बच के आप निकल सकते हैं. क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया वो घर गया. गोलंदाज मयूर टिमगाव एंडर टोकाकडनं समोर श्याम. पॅक क्राऊड अजून खूप जास्त संख्येने. ओहो अजून एक धमाका. लाजवाब बॅकवर्ड स्कुलेच्या वरतून आलाय हा दणदणीत षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. हालांकि खराब गेंद नहीं थी, शॉट को बनाया था रिप्ले में. फिर हम देखना चाहेंगे. रॉक ऑफ टेमगर इस वक्त चट्टान बनी हुई है रायगढ़ के सामने. कमाल का शॉट था, बैक टू बैक. वाघमारे को 2 सिक्सर लगे, 3 खिलाड़ी उनके पास खड़े रह गए. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहतो. आता मात्र 11 चेंडूमध्ये 24 धावसंख्येवर बॅक टू द बॅक 2 असे नेत्रदीपक षटकार श्यामच्या बॅटमधून. धावेचा वेग आता मात्र जास्त वाढताना पाहते. मयूर वाघमारे यांचा खरपूस समाचार घेताना. या सुनील देखिए चीजें बदलने में समय नहीं लगता. 3 ओवर पे स्कोर 24 पे खड़ा था, चौथे ओवर में स्कोर 37 पे. वैसे भी टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है. अनेक चमत्कारी खेळ कामटले जाते क्रिकेटला. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलतात. गोलंदाज सज्ज होताना परत पाहतोय आपण. मयूर वाघमारे यांचा मागं षटक खरपूस समाचार घेतला जात आहे मयूर चौधरी यांच्या माध्यमातून. अजून एका मोठा फटका पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहतोय की चेंडूखाली क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न, जीवनदान मिळते. श्याम चौधरी याला बराच चेंडू हवेत होता. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती झपाट्यानं पाहिलं तर आपण ठाणे 11 टीमची 39. देखिए शॉट को बहुत दूर से खेला था श्याम चौधरी ने. यही कारण था कि अधिक एलिवेशन भी नहीं बना और शॉट के पीछे ताकत भी नहीं झोंक पाए. किस्मत वाले रहे कि मिड विकेट के खिलाड़ी कैच तक पहुंचे, लेकिन कैच नहीं ले पाए. सुपर बॅटिंग श्याम चौधरीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस पात्र वेगवान हा चेंडू होता. पाहतोय आपण सरळ निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. वापसी छान करतोय चेंडू अर्तोमध्ये गोलंदाज मयूर वाघमारे. ये उनकी स्पेशल गेंद है जो आगे रखते हैं और उसमें अतिरिक्त उछाल भी रहता है. बैट्समैन के लिए सरप्राइज गेंद रहती है. बीट किया वहां पे श्याम चौधरी को. सज्ज होतोय गोलंदाज. अजून एक हा प्रहार पाहतोय पण याच पात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले छेल. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल श्याम चौधरी या बॅटरला. मिस की हुक शॉट था वहां पे, चेहरे के पास गेंद आई थी. यही कारण था कि टाइमिंग उतनी अच्छी नहीं कर पाए श्याम चौधरी. ये देखिए हुक जरूर किया था लेकिन टॉप ऑफ द बैट लगी. और ये शोर जो उभर रहा है ये है प्राइड ऑफ महाराष्ट्र एंड भिवंडी.
खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार। देखिए, तमाम दर्शकों से रिक्वेस्ट है कि अपने मोबाइल के फ्लैश ऑन करें। ये बता दें कि मुड़बार धान्योली क्रिकेट की नगरी है। 4 ओवर की समाप्ति, रन बने 39, विकेटें गिरी है 3। सर भावेश पवार, प्राइड ऑफ भिवंडी। थैंक यू सो मच। तमाम ऑडियंस का हम धन्यवाद करते हैं। अपने फ्लैश अब ऑफ करें। थैंक यू। तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय की आपण 39 धावा, येणारे 2 हाणामारीचे षटक आणि भावेश पवार जशी एंट्री जल्लोष पाहायला मिळालं। हा चेंडू मात्र वेगवान होता, पाहतोय आपण एंगल म्हणून निघून गेलाय। सुपर हिट हा बॉलर पाहतोय आपण, चांगली सुरुवात करतोय। देखिए, उनका कद भी अच्छा और अधिकांश गेंदें वो ऑफ स्टंप और उसके करीब रखते हैं। देखना है कि पवन केने उनको किस तरह फेस करते हैं। ये अच्छी गेंद थी, लेकिन थोड़ा सा जो लाइन थी वो थोड़ी बाहर थी। पुढचा चेंडू अजून एक अप्रतिम लेट कटर चेंडू पाहायला मिळाला। टप्पापर्यंत लेट स्विंग होतोय, अतिशय भन्नाट वेगात हा चेंडू हाताळला गेलं। बाएं हाथ के गेंदबाज की यह खासियत रहती है कि उनकी गेंदें टिप्पा खाने के बाद नेचुरल स्विंग पे बाहर जाती है। ये गेंद कितनी कटी है, व्हाट अ बॉल। दिस इज द ग्रेट डिलीवरी फ्रॉम प्रसन्न पाटिल। जबरदस्त बॉलिंग। धावसंख्या 39, येणारी 2 षटक, किती धावेपर्यंत इथं मात्र मजल मारेल ठाणे 11 टीम। नाणेफेक गमनानंतर पाहतोय की प्रथम बॅटिंग करताना पहिल्या षटकामध्ये एक मोठा धक्का बसला होता। किंग ऑफ भिवंडी बिलाल शेख बाद झाला होता, त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप। या पाहता अजून एक चांगला चेंडू, आता मात्र एक अतिशय वेगात सिंगल चोटी पूर्ण करताना स्ट्राइक वर आलाय। आता मात्र तो प्राउड ऑफ भिवंडी भावेश पवार। बट आई थिंक दिस इज द ग्रेट बॉलिंग फ्रॉम प्रसन्न पाटिल। कंटेन पवन केनी, कीप एंड क्वाइट इन 3 previous ball, he consider only 1 run. This is the great bowling from प्रसन्न पाटिल। पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करते, आता मात्र समोर भावेश पवार साठी क्षेत्ररक्षणाची विवरत्ना पॉइंट सोबत मारा करेल। भन्नाट वेग असलेला डावखुरा हा गोलंदाज, सुपरहिट बॉलिंग अटॅक। पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय। क्या पॉपुलर खिलाड़ी है भावेश पवार, एक गेंद भी नहीं खेली है और शोर उभर रहा है। क्षेत्ररक्षणामध्ये भावेश पवार साठी थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण। पॅक क्राउड पूर्णपणे खचाखच भरलेला मैदान पाहतोय। मानवी समुद्र जो स्वप्न होतं आदर्श 11 दानिवली टीमचं, तो स्वप्न पूर्ण। ओ हो हो हो, भावेश पवारच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर। की एक लोहार की और ये सिक्सर भावेश पवार की। व्हाट अ प्लेयर इज। आइए फिर से देखते हैं, थोड़ा आगे रखा था और ये देखिए विद स्ट्रेट बैट स्टैंड एंड डिलीवर। गेंद जब बल्ले से निकली उस पे स्टैंप लगा हुआ था 6 रनों का। देखिए, ठाणे रायगढ़ मैच की टी शर्ट को डिजाइन किया है एम स्पोर्ट मुड़बार ने। अगर आपको स्पोर्ट्स का कोई भी ड्रेसेज चाहिए या सामान चाहिए तो एम स्पोर्ट में एक बार जरूर जाइए। थैंक यू सो मच। और टूर्नामेंट के सभी टी शर्ट उन्होंने डिजाइन किए, क्या गजब के मल्टी कलर्स है।
थैंक यू सो मच एम स्पोर्ट मोड़बार। ये है भावेश पवार, ये है हरफन मौला, ये है ड्रॉप सीन के हीरो। कितना दूर दे मारा था। अतिशय क्लास फटका होता आणि प्राऊड ऑफ भिवंडी प्राऊड ऑफ ठाणे का आहे हे दाखवते. समोर कोण आहे हे मी बघत नाहीये. माझा फटका खेळण्याची माझी ताकद आहे. डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर अतिशय सुरेख हा फटका पाहिला होता आपण. गोलंदाज सज्ज होताना परत पाहतोय आपण. भावेश पवार एक चांगली बॅटिंग इथून मात्र करून जाईल आणि आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल ठाणे 11 टीमला. यस आय थिंक ठाणे लुकिंग 60+ फ्रॉम हियर. अजून एक हा प्रहार पाहतोय आपण आणि आलाय हा इशारा काही पाहिजे पंचाचं. हा भावेश पवार ऑन द राइट स्विंग किया था, ऑन साइड में गेंद बल्ले से ऐसी निकली मानो बंदूक से गोली निकलती हो. कोई भी अपनी जगह से नहीं हला. 2 गेंदों में 10 बनाए और भावेश पवार के बहुत ही तीखे तेवर लग रहे हैं. रणजित आल्या पावली मात्र 2 चेंडूचा सामना केलाय. 1 चौकार 1 षटकार. उगीचा प्राऊड ऑफ भिवंडी म्हणत नाहीये. जिथं जातोय आपल्या नावाचा ठसा सज्ज होताना यावेळेस पात्र पाहतोय की हा चेंडू चांगला होता आणि याच बरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 31,000 लोग यूट्यूब पे हैं. उन सभी का भी हम हार्दिक स्वागत करते हैं, आभार व्यक्त करते हैं. देखिए सिर्फ गेंद डालते टाइम आप शोर ना मचाए, ये शोर तो मचेगा. 5 ओवर की समाप्ति 10.00 का करंट रेट. सुनील 50 बने, क्या सोच रहेंगी भावेश और पवन की आखिरी ओवर में? मोर देन 15. देखिए 10 क्रिक लाइव पे 31,000 से ऊपर लोग देख रहे हैं. आप 10 क्रिक को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और बेल आइकॉन को दबाना ना भूले. तमाम अपडेट्स आप तक आते रहे. भावेश सर एक गाणं वाजणार आहे. भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा आणि सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे की जसा गाणं संपतोय सर्वांनी जय श्रीराम बोलायचं आहे. ओके. जय श्री राम. खेल की शुरुआत डेथ ओवर में गेंदबाजी दी है हाथ में अक्षय पाटिल के. यावेळेस पात्र पाहतोय की हा प्रहार अतिशय क्लास आहे पण त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं खेळ पाहिलं आपण भावेश चेंडूवर. अक्षय पाटिल कमाल की फील्डिंग थी. डीप एक्स्ट्रा कवर में फुल टॉस गेंद थी, हैमट किया था वहां पे पवन केने ने. तिसऱ्या पंचाकडे हा चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग मला वाटतं की पंचाने घेतलेला आहे. ओके ठीक आहे. बिल्कुल देखना चाहते हैं अंपायर कि क्या गेंद को सेव करने में उनका पांव कहीं बाउंड्री पे तो नहीं था. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में कहीं ऐसी घटनाएं हुई है. 52 रन 3 विकेट. चेक करत आहेत. तिसरे पंच पाहतोय आपण. तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय सोपवलेला आहे पाहतोय आपण. चांगली धावसंख्या सध्या तरी 52-3 गडीच्या मोबदल्यामध्ये.
आणि धीमी बॅटिंग. फेयर डिलीवरी पाहतोय आपण. चल सेव किया है वहां पर, गेंद को अंदर फेंका है, भाग के जो रन लिए हैं वही रन रहेंगे. सिर्फ एक रन लिया है वहां पर. ये बताइए कि अंपायर बीमर के लिए भी रिव्यू लिया है बल्लेबाजों ने. यस, बीमर को भी चेक करना है. फेयर डिलीवरी, सब कुछ ठीक, बाउंड्री भी नहीं है और बीमर भी नहीं है. धावसंख्या 51 पाहतोय आपण. भावेश पवार पाहतोय आपण. प्रौढ ऑफ भिवंडी ज्याच्या बॅटमध्ये षटकार निघाले. अजून एक हा प्रहार पाहतोय आपण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे आणि याच बरोबर पाहतोय की चांगलं खेळ इथे मात्र कंप्लीट केल्या गेलं. भावेश पवार बाद. प्रीतेश जोशी, मैन फ्रॉम बालकुम, ठाना, क्रिकेट का एक ऐसा बैट्समैन जो कभी भी पलटवार कर सकता है. भावेश पवार अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे हैं, उनका तालियों की गूंज में स्वागत हो रहा है. स्कोर इस वक्त 51 रन, 4 विकेट. डेथ ओवर चल रहा है. गेंदबाजी कर रहे हैं अक्षय पाटिल, सामना करेंगे प्रीतेश जोशी. कहीं ना कहीं ठाणे की नज़र है कि 60 के ऊपर जाया जाए, लेकिन क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं. जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. खेल की शुरुआत होती हुई धानेवली एंड से मुड़ते हुए गेंदबाज अक्षय पाटिल, सामना करेंगे प्रीतेश जोशी. बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. जड़ में गेंद थी, ऑन ड्राइव करते हुए कारपेट के जरिए आउटफील्ड में 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं. अब पवन केनी के पास स्ट्राइक है और डेथ ओवर की 3 गेंदें बची है. दूसरी इनिंग में आपके साथ रहेंगे वॉइस ऑफ पूना, एक ऐसी खनकदार आवाज कमेंट्री की जिसने लोगों का दिल जीत लिया है. नरेश डोमे जी और उनके साथ वॉइस ऑफ मुड़बार अपने घरेलू मैदान पे सुनील छिलके. अक्षय पाटिल, फुल टॉस गेंद, स्विंग किया, पीछे खिलाड़ी है, गेंद गैप में ट्रैवल हो रही है. 4 रन, कड़क और बेधड़क. लेट गोविंद संतू भोईर क्रिकेट क्रीडा नगरी में दानेवली के, जहां से ये सब आप तक आ रहा है. अच्छी गेंद, लूज शॉट खेला वहां पे पवन ने, बाद में बल्ला चला दिया. भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. अब कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? एक गेंद हमारे स्कोरर भुईर बता रहे हैं. अक्षय पवन को खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, गेंद दर्शकों में. 6 रन. की चुनौती है किरण पवार को, विश्वजीत ठाकुर को. क्या प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार का जादू चलेगा? क्या किरण पवार का जादू चलेगा? 62 रन में 63 की चुनौती है. बने रही हमारे साथ. लेकिन जाते जाते एक बात कहूंगा इससे पहले कि कमेंटेटर नरेश डोमी जी, सुनील छिलके आपको कौन बनेगा विजेता की कहानी सुनाए कि ये जो आखिरी गेंद में सिक्सर आया है एवन पवन के बल्ले से,
ये सिक्सर कहीं रायगढ़ के लिए सरदर्द ना बन जाए। तो बने रहिए हमारे साथ, डोंट गो वे। आदर्श चषक धानियोली 23-20-24 में तो किसकी होंगी हार और किसकी होंगी जय जयकार, आपको दो महान कमेंटेटर आपके साथ, वॉइस ऑफ पुणे नरेश डोमे एंड वॉइस ऑफ मुरबाड सुनील शिल्के। खूप खूप धन्यवाद भावे सर। आपण या मुख्य व्यासपीठाकडे जाणार आहोत आणि उपस्थित अतिथींना इथे सन्मानित करणार आहोत। हेलो, धन्यवाद सिद्दीक सर, धन्यवाद सुनील पवार सर। माझ्या समवेत जोडले जात आहेत सुनील शेळके सर। चेक। नरेश सर, आपण मुख्य व्यासपीठाकडे वळतोय। इकडे काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपल्याला इकडे वळायचं आहे। या स्पर्धेचं औचित्य साधत असताना ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळाली ते माजी स्थायी समिती सभापती, युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य आणि दीपेश दादा फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय दीपेशजी पुंडलिक शेठ म्हात्रे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करत आहोत। स्पर्धेचं 32वे वर्ष, गौरवशाली ही परंपरा आपण बघत आहात आणि या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंडर फ्लड लाईट आपण सामने खेळत आहोत। स्पर्धेचा दिवस क्रमांक 6वा आणि रात्र दुसरी। या स्पर्धेचं औचित्य साधत असताना अनेक मान्यवरांनी या व्यासपीठावर उपस्थिती दिलेली आहे, त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळत आहोत। धडाडी इथे दाखवत असताना सन्माननीय दीपेशजी म्हात्रे साहेब आपली उपस्थिती मिळाली। आदर्श 11 धानिवली त्याचबरोबर मुरबाड तालुका युवा सेना यांच्या वतीने इथे हा सन्मान संपन्न होत आहे। सागरजी कडव साहेब त्याचबरोबर किरणजी दळवी साहेब, विकासजी चौधरी साहेब, युवा सेना मुरबाड तालुका यांच्या वतीने हा भव्य सत्कार इथे संपन्न होत आहे। त्याचबरोबर यानंतर आपण सन्माननीय आशुष सिंग प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये जाऊ नका, प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये जाऊ नका, जर गेला तर धरून ठेवलं जाईल बाजूला। की जे उपजिल्हा अध्यक्ष आहेत आशु सिंग साहेब यांना यानंतर आपण सन्मानित करत आहोत। आदर्श क्रिकेट क्लब धानिवली त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे। विनंती असेल सिंग साहेब आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। 32 वर्षांची आदर्श परंपरा कायम ठेवत असताना अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथीला देवाचा दर्जा देत असताना यथोचित सन्मान संयोजकांच्या वतीने आयोजकांच्या वतीने केले जात आहेत। त्याचबरोबर युवा सेना जिल्हा सचिव सन्माननीय प्रथमेश शेठ भगत साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत। विनंती असेल प्रथमेश दादा आपण यायचं आहे। आयोजकांच्या वतीने तुमचा शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल। प्रचंड जनसमुदाय त्याचबरोबर ठाणे विरुद्ध रायगड असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। पहिलं सत्र संपलंय आणि
या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक प्रेक्षक या क्रीडा नगरीवर आलेले आहेत। हा जल्लोष आपण पाहू शकता, ही क्रेज आहे क्रिकेटची, त्याचबरोबर आदर्श चषकाची। युवा सेना जिल्हा सचिव सन्माननीय प्रथमेशजी भगत साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे। त्याचबरोबर दीपेशजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर प्रथमेशजी भगत साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालं, आयोजकांच्या वतीने त्यांचाही ऋण व्यक्त करेल। त्याचबरोबर सन्माननीय युवराजजी पाटील साहेब यांच्या सन्मानाकडे आपण यानंतर वळणार आहोत की जे युवा सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत, युवराज पाटील साहेब आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला सन्मानित करत आहोत। खूप मोठ्या संख्येने अतिथीगण या स्पर्धेशी जोडले गेलेले आपण पहिल्या दिवसापासून पाहिलेले आहेत। अतिथींची मांदियाळी, पाहुण्यांची मांदियाळी सतत या मुख्य व्यासपीठावर आपण अनुभवलेली आहे आणि स्पर्धा यशस्वी होत असताना मुख्य व्यासपीठावर किती अतिथी जोडलेले आहेत, संलग्न आहेत याचा विचार प्रत्येक जण करत असतो। त्याचबरोबर सन्माननीय मोहन शेठ भाभारते साहेब आपणही यायचं आहे, आयोजकांच्या वतीने तुमचाही सन्मान इथे संपन्न होईल। त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावर उपस्थित अगदी अलिबाग वरून फार दूरवरचा प्रवास करत असताना ही क्रीडा नगरी गाठलेली आहे। व्यासपीठ त्यांच्या वतीने इथे फुललं गेलेले ते सन्माननीय क्षितिजी दीपक पाटील साहेब यांना आपण यानंतर सन्मानित करत आहोत। विनंती असेल आयोजकांना या मान्यवराला आपण सन्मानित करायचे। त्याचबरोबर यानंतर आपण मयूर स्पोर्ट्स अलिबाग चे प्रोप्रायटर अक्षयजी कदम साहेब यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या सुरू असणाऱ्या दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत। सन्माननीय अक्षयजी कदम साहेब आपणही या, आयोजकांच्या वतीने तुमचाही सन्मान इकडे संपन्न होतोय। क्षितिजी पाटील साहेब यांनाही आपण सन्मानित करत आहोत की जे चित्रलेखा पाटील ताई यांचे स्वीय सहाय्यक या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघत आहात। सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। जाऊया सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे। समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत व्हाइस ऑफ पुणे शिरूर, व्हाइस ऑफ महाराष्ट्र नरेश ढोमे सर आणि त्यांच्या सोबतीने मी स्वतः व्हाइस ऑफ मुरबाड सुनील शेळके। जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे, तळहातावर ठेचून मारू गनिमांचा घाला रे, क्रिकेटचे निशाण आम्ही अजिंक्य राखू धरेवरी, चेंडू आकाशामध्ये 3 क्षेत्ररक्षक खाली, टिपला असेल पहिला फलंदाज बाद। ते होईल बाद सुमित डोंगडे आणि पहिला धक्का शून्यावरती इथे बसतोय, अर्थात एक धाव फलकावरती आहे, मात्र सुमित शून्यावरती बाद होईल। पहिल्या षटकामध्ये भावेशनं पाडलं डावाला खिंडार। तुम्हाला माहिती आहे भीत मजबूत असते, मात्र भिंतीची एक वीट काढणं हे कठीण असतं, परंतु एक वीट एकदा काढली की बाकीच्या विटा आपोआप मोकळ्या होतात। मात्र बाकीच्या विटा सुद्धा किती कणखर आहे हे रायगडचा संघ इथे दाखवून देईल। एक जबरदस्त मॅच आपल्या समोर। आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय दीपेशजी पुंडलिक म्हात्रे साहेब यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान इकडे संपन्न होत आहे। विनंती असेल तो सन्मान स्वीकारण्यासाठी दीपेश दादा आपण या अगोदरही तुमचा सन्मान झाला होता, परंतु विशेषत्वाने एक
मोठा सन्मान तुमचा या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे। शिवसेनेचं ठाणे जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठं युवा संघटन म्हणजे दीपेशदादा म्हात्रे, संवेदनशील नेते, तरुणांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजे दीपेशदादा म्हात्रे। चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड विकेट, दुसरा फलंदाज फलंदाज सूरज पाटील, नवीन फलंदाज सूरज पाटील, बाद झालेला फलंदाज अक्षय पाटील, अक्षय म्हात्रे। रायगडचा संघ आपण पाहतो इथे मैदानामध्ये विश्वजित ठाकूरच्या नेतृत्वाखाली किरण पवार, अक्षय म्हात्रे, अक्षय पाटील, मयूर वाघमारे, जीवित म्हात्रे, सूरज पाटील, आकाश तारेकर, प्रसन्ना पाटील, सुमित डोंगडे, संकेत पाटील अशी तगडी फौज आहे। तर दुसऱ्या बाजूला ठाणे संघ बघू शकतो आपण भावेश पवार, पवन केणे, श्याम चौधरी, सूरज केणे, बिलाल शेख, वैभव पाटील, किरण पाटील, प्रितेश जोशी, आर्यन भोईर, सौरभ म्हात्रे, विवेक शेलार। पहिलं षटक, ओ हो, परत एक धावे चेंडू आणि इथे निर्धाव ठरणार आहे। 2 बाद 1 अशा नाजूक अवस्थेमध्ये सुरुवात। भावेशने काय गोलंदाजी केली, पहिल्या षटकामध्ये मोठा हल्ला चढवलाय, भीषण हल्ला चढवला इथे। सन्माननीय भूषणजी जाधव साहेब, उद्योजक फळेगाव यांचंही आगमन झालेले आहे। विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण या सन्मानार्थ बसा, या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करा। तुमचं सहर्ष स्वागत। अष्टपैलू खेळाडू, हरफन मौला खिलाडी, जाबाज खिलाडी, शेरदिल खिलाडी भावेश पवार, काय कमालीची गोलंदाजी। तर पहिलं षटक संपलेलं आहे, धावफलकावरती मात्र 2 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड। आज मोठी तगडी बॅटिंग आहे, विश्वजित ठाकूर देखील वेल फिनिशर या संघामध्ये आहे, किरण पवार सारखा एक धाकड फलंदाज या संघामध्ये आहे। अक्षय म्हात्रे बाद झाले असेल तरी जीवित म्हात्रे, आकाश तारेकर आणि अशी एक मोठी नाव या मैदानामध्ये, जबरदस्त स्टार कास्ट आहे। त्यामुळे 2 गडी बाद झाल्यानंतर हडबडून जाणारा रायगड संघ नाहीये। रॉयल स्पोर्ट्सचे सन्माननीय प्रोप्रायटर एच.जी. बेकंडे साहेब यांच्या वतीने ग्रामीण उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट स्पॉन्सर्ड केली गेलेली आहे, त्यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करतो आणि त्याचबरोबर विथ दी ड्यू रिस्पेक्ट आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठाशी आपण संलग्न व्हा। कोणतीही विकेट हॅट्रिक इथे जर घेतली गेली तर अजयजी गणेश राणे की जे ओवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत यांच्या वतीने ठाणे संघाच्या गोलंदाजांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे आणि ते आमच्याकडे जमा आहे। तगडी गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी, मैदानामध्ये जळते निखारे टाकले खरं तर भावेश पवारने। त्याची धग किती भयानक होती, दाहकता किती तीक्ष्ण होती याची प्रचिती या भरलेल्या स्टेडियमला आलेली आहे। आणि आता आपण बघू शकतो की भावेश पवार बरोबरच किरण पाटील, आर्यन भोईर, विवेक शेलार अशी तगडी गोलंदाजी असलेला ठाणे संघ घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर ठाणे संघ घरच्या अंगणात खेळतायत की काय, कारण मुरबाड तालुका क्रिकेटची पंढरी आहे। यस, नो बॉल इथे येतोय आणि या बरोबरीनच धावफलक आता 1 ने हळुवारपणे पुढे पोहोचेल, तो 4 धावा येतील।
विवेक शेलारचा चेंडू, हलकासा फ्लिक केला चेंडू डीप लॉंग ऑनला, तिकडे एक धाव अपेक्षित आहे आणि धावफलक हळूहळू हळूहळू आता कासवाच्या गतीनं कुर्म गतीनं का होईना पुढे सुरू झालेला आहे. खरं तर भावेश पवारचा झंझावात भयानक होता आणि त्याच्यावरती अटॅक करणं, त्याला हल्ला करणं हे निश्चित कठीण गेलं. 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये भावेशने टिपल्यानंतर विवेक शेलार गोलंदाजी मार्कवर. उजव्याच्या बाहेरचा चेंडू, हा कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक विलक्षण वेगानं तिथे. काय चपळता आहे, काय चापल्य आहे इथे. सावळाची रंग तुझा आणि अंगात खेळते वीज नाचरी, अशी एक विद्युल्लतेच्या वेगानं हे फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूवरती तुटून पडतायत. फलंदाज वेगाने धावा घेत आहेत. एक अद्भुत क्रिकेट, अविश्वसनीय क्रिकेट आपल्या समोर आहे आणि पुढचा अर्धा तास मात्र आपण कुठेही लक्ष ठेवणार नाही, कारण डोळ्याची पापणी पडावी एवढी वेळ सुद्धा आपल्याकडे नाही, तरी चिडचिड होईल, एखादा महत्वाचा क्षण निघून जाईल. यस, हो पूल केला चेंडूला आणि पाहायचं यस सीमारेषेच्या बाहेर षटकार. संजयजी नारायण घागस साहेब की जे अखिल ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने रायगड टीमसाठी विशेषत्वाने लागोपाठचे 3 चेंडू 3 षटकारांची तिकडी जर तुम्ही प्रस्तुत करता तर 2500 रुपयांचा कॅश प्राइज इकडे जमा झालेला आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. बंधन जुगारून देणारा षटकार, उजव्याच्या बाहेर तितकाच वेग भयानक इथे विवेक शेलार कडून. लांब चेंडू टाकला, कक्षेत टाकला नाही, निर्धाव चेंडू येतोय धावफलकावरती बघा 12 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 12. विजयाचं आव्हान जे होतं आता 26 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. चेंडू पाठीमागं 2 धावा, जवळपास 12चा ॲव्हरेज आस्किंग रन रेट आहे इथे आणि साई शेलार गोलंदाजी मार्कवरती. विवेक शेलार माफ करा. हो 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 विवेकचा हा चेंडू आतमध्ये येणारा स्वीप करण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाज किरण पवारचा, मात्र एक सिंगल किरण पवारला इथे प्राप्त होईल. धावफलक 1 ने पुढे 13. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड टीम. इथे बघितलं आपण उजव्याच्या खूप बाहेर होता, स्वीपचा प्रयत्न केला किरण पवार. तर क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न आहे किरण पवार, त्याची कलात्मकता, त्याची नजाकतता, त्याची निश्चित देखणी फलंदाजी पाहताना भान हरपून जातं. ओ हो हो टीम. चेंडूचा टप्पा एकीकडे होता आणि शॉट दुसरीकडे त्याने कनेक्ट केला, पूर्ण लाईन मिस झाला फलंदाज. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी एक म्हण होती, जुनी म्हण होती ती, आणि मी अलीकडे एक म्हण वाचली, म्हणजे या सामन्याचा आणि त्या म्हणीचा काही एक संबंध नाहीये. सासू क्लब मध्ये आणि सून पब मध्ये. थँक्यू सो मच. आपण मुख्य व्यासपीठाकडे पुन्हा एकदा ढोमेसर जात आहोत, जिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे सन्माननीय सभापती भूषणजी जाधव साहेब यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळत आहोत. विनंती असेल जाधव साहेब आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आम्ही आयोजकांच्या वतीने तुम्हाला सन्मानित करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे सभापती सन्माननीय भूषणजी जाधव साहेब यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. जय मल्हार एंटरप्राइजेसचे सन्माननीय प्रमोदजी म्हात्रे साहेब आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल. तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन संलग्न व्हा. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता सन्माननीय भूषणजी जाधव की जे कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे सभापती आहेत, त्यांचा शुभ सन्मान संपन्न झाला. अजी सोनियाचा दिनवर्ष अमृताचा घणू, इतके सगळे प्रेक्षक मैदानामध्ये आल्यानंतर निश्चित आयोजकांना सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल. जन्म आलो साचे अजी फळ झाले त्याचे, तुम्ही सांभाळिले संती भय निवारिले पंथी, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू शकेना बळ. काय जबरदस्त मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, आणि आपल्या सगळ्यासारख्या अशा संतांचे दर्शन इथे आपल्याला होत आहे. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.
अंतर्बाह्य जग आणि मन आणि काय शॉट आहे, वंडरफुल शॉट, अगदी सुरेख बॅट पॅडचा एकत्रित वापर केला आणि लॉफ्ट केला चेंडू और डीप लॉंग ऑफला, तिथून एक धाव मिळेल सूरज पाटीलला. धावफलकावरती 14 षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. सन्माननीय सुरेशजी गुडे साहेब की जे MGCA चे सहसचिव आहेत, त्यांच्या वतीने एका बक्षिसाची अनाउन्समेंट झालेली आहे. विकेट हॅट्रिक अथवा षटकार हॅट्रिक साठी त्यांच्या वतीने 2500 रुपयांचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. तुमचं या स्पर्धेत सहर्ष स्वागत. सूरज पाटीलला धाव इथे मिळेल तर धाव फलकावरती धाव आता 14-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 23 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. भावेश पवार पुन्हा गोलंदाजी मार्कवर. वंडरफुल, काय गोलंदाजी आहे, काय गुणवत्ता या खेळाडूकडं, किती पोटेन्शियल आहे, आपल्याला त्याची प्रचिती येते. खरं तर भावेश पवारने जितकी मोठी मॅच तेवढा चांगला खेळ केलेला आहे. आज फलंदाजी करत असताना 2 चेंडू खेळला, 10 धावा. गोलंदाजी करताना पहा एक तुफान मैदानामध्ये आपण बघू शकतो. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या धुंद वादळांना कोठला किनारा, असं बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे. आणि या वादळांना निश्चित किनारा नाही आहे. ही ठाणे आणि रायगडची वादळ आहेत. ही मैदानामध्ये इथे विध्वंस करणारच, विनाश करणारच. उजव्या इष्टीच्या बाहेर यास 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 आणि अप्रतिम चेंडू इथे लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी, बाहेरची कड निश्चित इथे आणि जीवदान सूरज पाटीलला इथे आपण बघू शकतो. किरण पवारला इथे जीवदान. किरण पवारला जीवदान. आणि किरण पवारला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. पुन्हा निर्धाव चेंडू आणि याबरोबर षटक संपलेलं आहे. काय गोलंदाजी आहे. निश्चित सुनील सर, मला बघावं लागेल, आपली ओपिनियन जाणून घ्यावे लागेल. आजची जी गोलंदाजी आहे 19 चेंडू बरोबर ना, 18 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर या सामन्यामध्ये काय घडतं, एक मोठी तगडी बॅटिंग समोर आहे आणि भावेश पवार समोर आपण बघितलंय की फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकलेले आहेत. मध्ये 4 धावा दे 2 फलंदाज त्याने टिपलेले आहेत. जरा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करू शकतो आपण भावेश पवार साठी. काय गोलंदाज आहे हा. शेवटचे 3 षटक आणि 48 धावा. यस, इस वक्त क्रिश इंटरप्राइजेस के रंजीत मात्रे ने इस कप को हार्दिक शुभकामनाएं दी है. आपण बघू शकतो चेंडू आकाशामध्ये पंच केला चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 4 धावा. या चौकाराबरोबर 19 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय कोंडी केलेली आहे तुम्ही बघा. 4ही बाजूने वेढा टाकलेला आहे आणि हा वेढा कसा फोडून काढणार हे बघायचं आपल्याला या मॅच मध्ये. यस यस, हो अडवलाय चेंडू, फाईन लेगला चेंडू, फेक मात्र थोडीशी खराब आहे. छत्रपती शिवाजी राजांनी वेढा फोडला होता. आग्र्याच्या नजर कैदेतून ते सही सलामत बाहेर पडले होते.
शाहिस्ते खान पुण्यामध्ये आलेला असताना त्याची बोट छाटून छत्रपती शिवाजीराजे वेढा तोडून सिंहगडावरती पोहोचले होते. सिद्धी जोहरच्या भयानक वेढ्यातून छत्रपती शिवाजीराजे 300 मावळ्यांचं सही सलामत 600 मावळ्यांचं सही सलामत बाहेर पडले. अर्थात घोडखिंडीमध्ये हीच खिंड लढवली होती बाजी प्रभू देशपांडेंनी. या मॅच मध्ये खिंड कोण लढवणार, कोंडीत पकडलेली कोंडी कोण फोडणार याचं उत्तर आपल्याला बघायचंय. शेवटचे काही क्षण आता शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 20-2 गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू. विवेक शेलार पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये काही धावा जरूर आल्या होत्या, मात्र अधिक आक्रमकपणे दुसरं षटक पुन्हा टाकताना विवेक शेलार आपण बघतोय. चौथं षटक आपल्या मैदानामध्ये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आकाशामध्ये. फाईन लेग डाऊन द बॉल आणि इथे फलंदाज सूरज पाटील होईल बाद. हा सूर्य मध्यांनीवरच मावळलाय. भावेश पवारला आपण पाहिलं काय कॅप्टन्सी केली त्याने आज. बॅटिंग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 24 धावा होत्या आणि तिथून पुढे भावेश पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी निश्चित स्कोअर पोहोचवला होता तो टोटल 62 वर. गोलंदाजी करत असताना पहिल्याच 2 षटकामध्ये भावेशने पूर्ण धावा थांबवल्या होत्या. धावांचा दुष्काळ आपल्याला बघायला मिळाला. केवळ 4 धावा भावेशच्या 2 षटकामध्ये. या ठिकाणी दिवा कोळीवाडा नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेशजी चंदू पाटील यांच्याकडून देखील आदर्श चषक धानिवलीला. धानिवली ग्रामस्थांना भरपूर शुभेच्छा आणि शानदार आयोजनासाठी ग्रामस्थांचं भरपूर कौतुक. जाऊ मैदानामध्ये जिथे मॅच सुरू आहे. विवेक शेलार लेंथ बॉल सरळ बॅटनं बॅटचा फेस फुल ओपन केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. धावा मिळतील 1. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. इथे 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 42 धावा. अजून सामना 22 धावा धावफलकावरती आहे. 13 चेंडू 41 धावांची गरज आहे. 41 रिक्वायर्ड टू विन. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू आणि याबरोबर विवेक शेलारची पुन्हा एकदा धगधगता गोलंदाज धगधगता तोफखाना इथे शांत होईल. ड्रिंक्स बोलवायचेत. वाईड रेफरल चेक करायचा. फलंदाजांचा रेफरल आहे. 4 षटकांचा खेळ संपेल. अजून रेफरल निश्चित प्रकारे येतोय. मात्र ज्या पद्धतीनं खरं तर वेगवान गोलंदाजी भावेश पवार आणि विवेक शेलारने केलेली आहे. मात्र 4 षटकामध्ये आतापर्यंत 22 धावांवरती रोखलेला आहे आणि ठाणे संघाचं पारड या मॅच मध्ये खरं तर वरचढ आहे. आज एक चान्स होता सुनील सर अनेक खेळाडूंना, कारण दिग्गज दोन्ही संघांमध्ये दिग्गजांची अनुपस्थिती आहे. खरं तर बेंच स्ट्रेंथ इतकी मजबूत आहे की जरी कोणी सुपरस्टार अनुपस्थित असतील तरी सुद्धा त्यांची जागा चालवणारे कारागीर मागे आहेत. हे या मॅचने दाखवून दिलेलं आहे. आणि आज ज्यांना संधी मिळाली त्यांनी जरूर संधीचं सोनं केलं पाहिजे, कारण आज ठाणे रायगड मधून अजून नव्या सुपरस्टारचा इथे जन्म होणार आहे. आज नाही तर कधीच नाही. विपरीत परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. तर फेअर डिलिव्हरी षटक संपतील 4 धावा धावफलकावरती 22. विजयासाठी 12 चेंडू 41 धावा. मॅच अशी सुरू राहील. अजून मॅच संपलेली नाहीये, कारण क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची धाव मिळत नाही, तोपर्यंत भविष्य सांगणं हे पूर्ण चुकीचं आहे. आणि पुढे काय होणार हे जर तुम्हाला अगोदरच माहित असेल तर त्याला फिक्सिंग म्हणू आपण. अस्सल क्रिकेट आज मैदानामध्ये आहे ते आपल्याला बघायचंय. कोणी हलणार नाही. 2 षटके शिल्लक आहेत. मी मात्र विश्रांती घेईल आणि इथे सुनील शेळके सर समालोचन कक्षामध्ये येतील. स्वागत आहे सर आपलं. थँक्यू.
खूप खूप धन्यवाद नरेश ढोमे सर. 4 षटकं संपली. धावफलक आपण पाहिलं तर ते 22 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. 12 चेंडू आणि 41 धाबा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. आदर्श चषक 20-23 दिवस 6वा, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये ठाणे विरुद्ध रायगड हा मैत्रीपूर्ण आणि मोठा धमाकेदार सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याच्या शेवटाकडे आपसुकपणे आपण इकडे वळत आहोत. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वाला वेगळी उंची देणारी स्पर्धा आदर्श 11 धानिवली त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या वतीने आयोजित केली गेलेली आहे. 32 वर्षाची स्पर्धा झाली. फार मोठा अनुभव स्पर्धेला आणि यावर्षी प्रथमतः अंडर फ्लड लाईट सामने मैदानाच्या आतमध्ये इथे आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. सगळं श्रेय आदर्श 11 त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवलीला देऊयात. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5च्या षटकाला सुरुवात. किरण पाटीलचा हे षटक यावेळेस ऑन द राईज पद्धतीने खेळून काढलाय. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना फलंदाजाला आपण इथे पाहिलाय. थ्रो अत्यंत खराब आहे आणि ही परवानगी होती या 2 फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या निश्चितच असतील 24. किरण पाटील आणि त्याच्याबरोबर विश्वजित ठाकूर किरण पवार आणि त्याच्याबरोबर विश्वजित ठाकूर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि विश्वजित ठाकूर याला अधिकच्या परिचयाची गरज नाही. क्रिकेट मधील हा आढळ तारा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस त्याला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. फुलटॉस आहे समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक खेळत सरळ बॅटचा वापर केला. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार दर्जेदार चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहे 28 अर्थात 28 आणि लक्ष आहे ते म्हणजेच 63 धावांचं. यानंतर 10 चेंडूंचा खेळ शेष 35 धावांची गरज. फुल टॉस होता. बऱ्याचदा आम्ही ती चर्चा करत असतो. तुम्हाला यॉर्कर हाताळायचा असतो त्यामध्ये जर नियंत्रण खालावलं पंच काहीतरी सूचित करतायत. चेंडूंची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते तिचा पुरवठा निश्चितच होईल. यॉर्कर हा असा चेंडू आहे त्यावरचं नियंत्रण तुमचं जर खालावलं तर तुमच्या विरोधात मोठा फटका येत असतो. म्हणजे यॉर्कर पुढे पडला तर तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि यॉर्कर थोडा मागे जर राहिला तर तो ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट होतो आणि या दोन्हीही शक्यतांमध्ये फलंदाज मोठा फटका खेळत असतात. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 28. 10 चेंडू 35 धावा. हा सामना दोन्हीही तुल्यबळ संघांदरम्यान आहे. आपण सुरुवातीला आपल्या गावामध्ये खेळत असतो त्यानंतर परिसरातील लीग मध्ये आपल्याला खेळण्याची संधी मिळते. त्याचबरोबर तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यानंतर जिल्हा स्तरावर आपण जात असतो आणि अशातच 2 जिल्ह्यांमधील ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. निमित्त आहे ते म्हणजेच आदर्श चषक धानिवलीच्या या 32व्या पर्वाचं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज लागली. टिपलाय झेल आणि प्राइस विकेट या सामन्यामधली इथे मिळाली या गोलंदाजाला. विश्वजित ठाकूर इथे बाद. चांगली फलंदाजी आपण ठाणे संघाची पाहिली ज्यामध्ये श्याम चौधरीचं योगदान अत्यंत चांगलं राहिलं. 26 धावांचं. त्यानंतर चांगली साथ मिळाली ती म्हणजेच A1 पवनच्या 14 धावांची. त्याचबरोबर सर भावेश पवार याच्या बॅटमधूनही 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचबरोबर सूरज केने भावाळे बचा हा गुणवंत खेळाडू त्यानेही 8 धावा दरम्यान तिकडे जोडल्या आणि एकूण धावा आपण पाहिल्या त्या म्हणजेच 62. 63 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असताना एकूण आतापर्यंत 28 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. नऊ चेंडू आणि 35 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा किरण पाटील तयार असतील. यावेळेस तिसऱ्या चेंडूवर फलंदाज विश्वजितला त्याने परास्त केलेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल जीबित मात्रे.
अत्यंत गुणवंत अशा पद्धतीचा हा खेळाडू आहे. त्याचबरोबर विस्फोटक स्फोटक फलंदाजीसाठी तो जाणला जातो. तुमच्याकडे ज्ञान असणं ही वेगळी गोष्ट आहे. त्या ज्ञानाचं योग्य वेळेला उपयोजन जर तुम्हाला करता आलं तर मात्र तुम्ही स्वतःला सिद्ध करत असता आणि हीच वेळ आहे जीवित मात्रेसाठी हा सामना जिवंत ठेवावा लागेल. 9 चेंडू 35 धावांची गरज असताना समोर ठेवले चेंडूला किरण पाटील. याच्या भात्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक तीक्ष्ण बाण आहेत आणि त्यातीलच एक बाण इथे किरण वापरतोय. हा चेंडू सुद्धा निश्चितच निर्धाव आलेला आहे. सावध एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाची ख्याती आहे आणि कॉट्रेल ऑफ भिवंडी म्हणून ज्याला संबोधन मिळालेलं आहे असा गोलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. या अगोदर बऱ्याचदा आम्ही चर्चा केली की तुम्हाला एखादं संबोधन जर मिळत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कामगिरी केलेली असते म्हणून ते मिळत असतं. किरण पुन्हा एकदा तयार. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. ऑफ ड्राईव्हचा कडक फटका आपण पाहिला. तिकडे लॉफ्टेड फटका होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. एक धाव आली. एका धावेने धावफलक पुढे गेलं. एकूण धावा आपण पाहिला तर त्या असतील यावेळेस धावफलकावर त्या म्हणजेच 29 आणि इक्वेशन जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेला आपण पाहू शकाल. संघर्ष फार मोठा आहे. संघर्ष जितका मोठा असतो आणि विजयाचा आनंदही तितकाच मोठा असतो असं म्हटलं जातं. संघर्ष दाखवावा लागेल. फलंदाजांना विशेषतः इथे फोर्सिबल स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलेत. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. भावेश टिपला जेल आणि फलंदाज बाद. संपली धावफलक आपण पाहिलं. निश्चितच ते धावून पोहोचलेलं आहे 29 अर्थात 29 वर 6 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण. सन्माननीय भूषणजी भोईर साहेब आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर लगेचच आपल्याला संपर्क साधायचा आहे. प्रेक्षकांचा हा उदंड प्रतिसाद. ठाणे वर्सेस रायगड सामना इथे पाहण्याची संधी मिळाली. निमित्त झालं आदर्श चषक धानिवलीचं हे 32वे पर्व आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत इथे तिचं फळ त्यांना मिळालं असं म्हणूया. कारण अफाट जनसमुदाय या क्रीडा नगरीवर अवतरलेला आपण पाहिला आणि ही क्रेज आहे क्रिकेटची. त्याचबरोबर ही क्रेज आहे स्टारकास्ट या सगळ्या खेळाडूंची आणि ही क्रेज आहे आदर्श चषकाच्या या 32व्या पर्वाची. 6 चेंडू 34 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. हा सामना जिंकण्यासाठी सन्माननीय अजितजी गणेश राणे ओवी एंटरप्राइजेस यांच्या वतीने समालोचकांसाठी प्राइज आलेला आहे. तुमचं खरं तर आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. धन्यवाद. पवन केने आलेले आहेत शेवटच्या षटकासाठी आणि पाहायचंय 6 चेंडू 34 धावा. यावेळेस फटका मोठा आहे. स्लॉक केले उजव्या बाहेरून खेचून मारलाय. खूप उंचीवर चेंडू निघून गेला आणि इथे हा जेल टिपता आला नाही क्षेत्ररक्षकाला. परंतु त्याचा फार मोठा खरं तर इथे तोटा होईल की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत. 5 ते 30 धावा बनवायचे आहेत. अशातच 5 षटकार जरी आले तरी 30 धावा धावफलकावर जोडल्या जाऊ शकतात. एखादा नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला त्यावर एखादा षटकार आला की मात्र या सामन्यामध्ये रंगत वाढू शकते. परंतु इथे हे मान्य नाही. गोलंदाज A1 पवनला मैदानाच्या आतमध्ये तीक्ष्ण गोलंदाजी करतायत की पायेतशीर राहिलेले आहेत हे गोलंदाज. आणि गोरसई ब संघ टेनिस क्रिकेट विश्वातील दर्जेदार नामवंत लोकप्रिय संघ का आहे याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दिलं जात आहे. कारण या दोन्हीही खेळाडूने फार चांगली कामगिरी केली. भावेश पवारने 2 षटकं हाताळली ज्यामध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या. इथे पवन सुद्धा स्वतःची गोलंदाजीमधील गुणवत्ता सिद्ध करत आहे. त्याचबरोबर सामना कोणीही जरी जिंकला तरी मैदानाच्या आतमध्ये कोणीही प्रवेश करणार नाही. यानंतर आपल्याला आपलं शेड्यूल कव्हर करायचं आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. स्ट्रेट टू द फिल्डर. फिल्डेड दैट बॉल सक्सेसफुली. रिटर्न सीट. मीनवाइल 1 सिंगल हैज बीन कंप्लीटेड बाय दोज बॅट्समन. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर इज नाउ 32. खूप दूर आहे फलंदाजी करणारा संघ अर्थात रायगड संघ. या सामन्यापासून 2 चेंडूचा खेळ शेष. 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये इथे आहे. यानंतरचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. स्विंग ऑफ द
बॅट आणि चेंडूपाईचा कोणताही संपर्क नाही. पवन केनेने इम्प्रेस केलेले आहे, त्याचबरोबर भावेश पवारने गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं. त्याचबरोबर आपण पाहिलं की विवेक शेलारचं ते षटक अत्यंत तिखट होतं. तीक्ष्ण मारा विवेक शेलारचा तिकडे आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे हा चेंडू फेकला गेला. त्याचबरोबर आदर्श चषक धानिवली पर्व 32वा ठाणे विरुद्ध रायगड या सामन्याचे मानकरी ठरलेले आहेत ठाणेकर. हा सामना ठाणे संघाने जिंकला. तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. ही स्पर्धा की जिची दुसरी बाजू अनुशासन आणि शिस्तीची आहे. त्या शिस्तीचं प्रदर्शन आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे. सामना मैत्रीपूर्ण आहे हा मेसेज आपल्या शेक हँड्स मधून जात असतो आणि म्हणून प्रत्येकाला विनंती आहे सगळ्या खेळाडूंनी खरं तर इथे हस्तांदोलन करा. पुन्हा एकदा जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. आहोत आणि या सामनावीर खेळाडू अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या खेळाडूने घर केलेलं आहे टेनिस क्रिकेट विश्व ज्याने हादरून सोडले